अभिजित पाटील म्हणून प्रत्येकाच्या दारात जाऊन मत मागितलं। त्या सर्व सहकार्यांना त्याचा विजय समर्पित करतो। भले आपल्या इथं बघितलं की भल्याभल्यांनी आमदारकीचे स्वप्न बघितले, दोन वेळा पडली पण जुळलं नाही। माझ्या निष्ठावंत सहकार्याच्या जीवावर पहिल्या झटक्यात 30,000 बाजी मारली। एका बाजूला इलेक्शन मध्ये आपण बघितलं की पांडुरंग परिवाराचे नेते मंडळाचे आमचा बबनदादाच्या पोराला पाठिंबा, विठ्ठल परिवाराचे नेते म्हणायचे आमचा बबनदादाला पाठिंबा, आणि मला म्हणायची कोण आहे तुमच्याकडे? मी सांगायचो सामान्य जनता माझ्यासोबत आहे। आणि त्या जनतेला देखील मी घोषातून आवाहन केलं होतं की मला माझ्या जनतेवरती विश्वास आहे। जरी सगळे नेते का गेलेत, कशासाठी गेलेत, पुढच्या विजयी सभेत यांचा आकडा सुद्धा सांगतो, यांची काय लायकी आहे ती सुद्धा सांगतो। एक वाघ तर काय म्हणला, राजा का बेटा राजा नहीं बनेगा। अरे राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काबिल होगा वही हकदार होगा। एक म्हणला इटलच्या चेअरमनला आमदार होऊ देत नाही, मुंबईला जाऊ देत नाही, त्याच्या गावात म्हणाव गेल्या वेळेस पवार साहेबांची मत होती आणि आता पण पवार साहेबांची मत आहे ती गाडी खाल्ल्यावर वागू नको, गाडी खाल्ल्यानं गाडी खाल्ल्यासारखंच वागावं, माफ काढायला जाऊ नये कुणाचं। तुझा गावात येऊन समाचार घेणार आहे, काळजी करू पट्ट्या। लय सहन केलं, लय यांचं ऐकलं, सगळे म्हणायचे जरा थांबा जरा थांबा, एवढं थांबलो पण ह्यांचं काही शिपूट वाकडं सरळ झालं नाही। पण मला माझ्या जनतेवरती विश्वास होता आणि माझ्या मायबाप जनतेनं मला त्या ठिकाणी पोरकं होऊ दिलं नाही आणि त्या ठिकाणी या राज्यातला असा निकाल लावून दाखवला की सगळ्यात जास्त मतानं जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आमदार म्हणून निवडून दिलं। आज आपल्या सगळ्याच्या प्रेमानं आशीर्वादानं मी आपल्याला एवढंच सांगतो, माढा मतदारसंघाच्या जनतेनं पंढरपूर तालुक्याची आणबाण शान राखली आहे। काही काळजी करू नका, त्या ठिकाणी पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, मोहोळ आणि मंगळवेढा पंढरपूर आपलं माढा मतदारसंघाचा तर आमदार आहे, पण तुमचं पण प्रत्येक काम मीच करणार आहे, काय काळजी करू नका। कुणाला कुणाच्या दारात जाऊ देणार नाही, जिथं गरज पडेल त्या ठिकाणी तुमचा आभार मागे उभा असेल, त्यामुळे भ्यायचं काही कारण नाही। आणि या पंढरपूर शहरात उभा आहे आमचं प्रशांत शिंदे मेंबर शेजारी उभा आहे, मेंबर उद्याची नगरपालिका विठ्ठल परिवाराचीच। विठ्ठल कारखाना आता तर पटलं का म्हणा, विठ्ठलचा चेअरमन विठ्ठलचा नेता असतो, विठ्ठलचा चेअरमन आमदार होतो, नेता तोच असतो। ही जनतेनं ठरवलं होतं, नेत्यांनी ठरवायची गरज नाही। तुम्ही नेत्यांनी ठरवून आता जनता बदलत नाही, त्या जनतेनं त्या ठिकाणी मला बहुमान दिलाय, तो बहुमान भविष्य काळामध्ये कधीही त्या ठिकाणी खाली पडू देणार नाही। ज्या पद्धतीने विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत लोकांना मान सन्मान मिळाला, तसा भविष्य काळात माझ्या या विधानसभा आमदारचा, आपल्या पंढरपूर तालुक्याचा, माढा मतदारसंघाचा सगळे प्रश्न त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडून त्याला तोडगा काढून न्याय हक्कासाठी माझ्या कोणत्याही सहकार्यावर अन्याय होऊ देणार नाही, एवढा या निमित्ताने शब्द देतो। आणि माझं या निमित्तानं आव्हान आहे, आता तुम्ही आमदार नाही, मी आमदार आहे, नादीला काही नाही। आमदार नसताना मेळ लागू दिला नाही, आता तर 3 महिन्यात जाऊन मैदानावर आलोय। तुमचा
कांदा बाजार उरकीन, नादी लागू नका. मागच्या वेळेस देखील याच ठिकाणी विठ्ठलच्या निवडणुकीनंतर सगळ्याला त्या ठिकाणी विनंती करून सांगितलं होतं की आपलं आपलं मिठू पण जुळवून घेतलं नाही. त्याचीच पत्न आता फोकायला आली ती जी मला म्हणला होता मुंबईला जाऊ देत नाही. त्यानं कुणाकुणाचं नुकसान केलंय त्यानं मानसिकता बघावी, नाहीतर आज 2 तुतारीचं विठ्ठल परिवाराचा आमदार झाला असतं. विभा कुणी वावला, पवार साहेबांच्या समोरच्या मीटिंग मध्ये कुणी फेल घातलं, पुढच्या सभेमध्ये मी सगळं सांगतो. तुम्ही तुमच्यात हाणाहाणी करायला लागताल, त्याच्या पलीकडे काय लय बोलत नाही. मला त्या जनतेनं मला निवडून दिलं, त्या जनतेचे शतशः आभार मानतो. पंढरपूर तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी माढा मतदारसंघातल्या लोकांना जाऊन अभिजित आबा कसा आहे तो सांगितला, म्हणून त्या लोकांनी विश्वास ठेवला. म्हणून पंढरपूरच्या तालुक्यातल्या जनतेला कधी विसरणार नाही. पंढरपूर शहरासाठी जी जी स्वप्न आतापर्यंत सांगितली होती, जरी माढा मतदारसंघाचा आमदार असलो तरी इथल्या स्वप्नांना देखील पाठपुरावा करण्याची जबाबदारी देखील माझी असेल. आणि मेंबर शेजारी उभा आहे. उद्याच्या नगरपालिकेमध्ये आपण स्वाभिमानी सगळी जनता त्या ठिकाणी परत एकदा पाठीशी उभा राहिल्याची मला खात्री वाटते. आणि उद्याचा